गणेश चतुर्थी विशेष 6 राशींचे भाग्य नक्कीच उजळणार. तर चला पाहूया. गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थी आली की घराघरात उत्सवाचे वातावरण असते. ढोल ताशे आरत्या दिव्यांचा प्रकाश आणि बाप्पाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. एकदा एका लहानशा गावात गण्या नावाचा मुलगा आईला विचारतो, आई, गणपती बाप्पा सगळ्यांचे विघ्न का घालवतात? ते कोणाला जास्त आशीर्वाद देतात? आई हसून म्हणते, बाळा, बाप्पा सर्वांवर प्रेम करतात, पण जे भक्त श्रद्धा ठेवतात त्यांचे भाग्य उजळते. या गणेश चतुर्थीपासून तर 6 राशींवर त्यांची विशेष कृपा होणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या 6 राशी. पहिली राशी आहे मेष राशी. बाप्पाची कृपा मेष राशीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती मिळेल, तर व्यवसायात मोठा करार हातात येईल. कुटुंबात आनंददायी प्रसंग घडतील. जसा सूर्य उगवल्यावर अंधार हटतो, तसा मेष राशीच्या जीवनात आता प्रकाश पसरू लागेल. 2. वृषभ राशी. आर्थिक प्रगतीचे दार या राशीसाठी उघडेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कुटुंबातील गैरसमज दूर होतील. लग्नाची बातमी घरात येऊ शकते. या राशीच्या लोकांचे भाग्य बाप्पामुळे समृद्धी आणि कौटुंबिक आनंदाने उजळणार आहे. तिसरी राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना मान सन्मान मिळणार आहे. समाजात आपली ओळख प्रस्थापित होईल. कलाकार, लेखक, शिक्षकांना यश मिळेल. परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या राशीचे जीवन आता कीर्ती आणि प्रतिष्ठेने उजळणार आहे. 4. कन्या राशी. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत सिनियरची मदत मिळेल. वैवाहिक जीवनात गोडी येईल. प्रेमसंबंध घट्ट होतील. अध्यापन व संशोधन क्षेत्रात असलेल्यांना मोठ्या संधी मिळतील. कन्या राशींच्या लोकांसाठी ही गणेश चतुर्थी म्हणजे ज्ञान आणि स्थैर्याची भेट. 5. राशी धनु राशी. धनु राशीच्या लोकांना आता अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. व्यवसायात प्रगती, पैशाच्या बाबतीत सुबत्ता येणार. धार्मिक कार्य, यात्रांची संधी मिळेल. कुटुंबात ऐक्य, समाधान आणि शांती वाढेल. या राशीसाठी बाप्पाची कृपा म्हणजे धर्म आणि समृद्धीचा संगम. 6वी राशी आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना नवे आयुष्य मिळाल्यासारखे वाटेल. कला, संगीत, अध्यात्मात मोठे यश. पैशांची स्थिरता वाढेल. मुलांकडून अभिमानास्पद बातमी येईल. या राशीचे भाग्य सर्जनशीलता, आनंद आणि मानसिक समाधानाने उजळणार आहे. कथा सांगतात की गणपती पर्वतावर बसून जगभर पाहतात. जो भक्त प्रेमाने त्यांना हाक मारतो त्याच्या आयुष्यातील दुःख ते ओळखतात. मग तो मेष असो वा वृषभ, सिंह असो वा कन्या, धनु असो वा मीन, गणेश चतुर्थीपासून त्यांचे भाग्य नक्कीच उजळते. पण खरी गोष्ट अशी आहे की श्रद्धा ठेवणाऱ्याचेच भाग्य नेहमी चमकते. तर तुमची सुद्धा श्रद्धा असेल तर तुमचं सुद्धा भाग्य उजळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि शेअर कराल. तर चला, या गणेश चतुर्थीला आपण सगळ्यांनी सकारात्मक विचार करूया, बाप्पाची कृपा मागूया आणि आयुष्य आनंदाने उजळूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.